वर्गात परत पाहून आनंद झाला. आमचा नवीन अध्याय सुरू करणे खूप छान आहे. शेवटच्या प्रकरणात आम्ही विधानसभेत कायदा बनवण्याबद्दल बोललो. आता आम्ही हे कायदे कसे अंमलात आणले जातात ते शोधू. तुम्हाला असे वाटते का की कायदे बनल्यानंतर लोक स्वतः त्यांची अंमलबजावणी करतात? या प्रकरणात हे सर्व कसे घडते ते आपण शोधू. आजचा विषय पाहूया, जिल्ह्यातील कायद्यांची अंमलबजावणी. या विषयात आपण शिकत आहोत जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांचे उपक्रम. तहसीलदार मतलब MRO आणि ग्राम महसूल अधिकारी VRO यांची कर्तव्ये कायदे कसे अंमलात आणले जातात. मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी एक नजर टाका. कायद्यांची अंमलबजावणी. नियम आणि नियम तयार करणे, तपासणी करणे आणि अनुपालनावर देखरेख करणे. दंडाधिकारी एक नागरी अधिकारी किंवा जिल्हा शहर इ सारख्या विशिष्ट भागात एक लहान न्यायिक अधिकारी. तहसीलदार महसूलीचा प्रभारी अधिकारी इ. जिनिंग कापसातील बिया काढून टाकण्याच्या प्रक्रियेला जिनिंग म्हणतात. या कायद्यांची अंमलबजावणी कशी होते ते पाहूया. भारतात कार्यकारी शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या नेतृत्वाखाली कायदे अंमलात आणण्यासाठी जबाबदार आहे. अध्यक्ष सर्वोच्च राष्ट्रीय नेता असतो, तर जिल्हा दंडाधिकारी जिल्हा स्तरावर नेतृत्व करतात. आता आपण पाहू की जिल्ह्यात कायदे कोण बनवतात. जिल्हाधिकारी किंवा दंडाधिकारी जिल्ह्यात कायदे करतील. येथे नलवास जिल्ह्याचे उदाहरण आहे. नलवारमधील कायदे अधिकारी कसे अंमलात आणतात ते पाहू. या भागात गारीपल्ली, मल्लेपल्ली, नरसापेट आणि गुरुथूर या मंडळांचा समावेश आहे. नल्लावरमसाठी जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नल्लावरम शहरात आहे. चला जिल्हा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय भेट घ्या. मनीषा नागले जिल्हा दंडाधिकारी दररोज सकाळी 10:30 वाजता त्यांच्या कार्यालयात येतात. 11:30 वाजता दंडाधिकाऱ्यांची सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक आहे. जिल्हाधिकारी प्रत्येक विभागाच्या प्रमुखाला मागील महिन्यातील कामाच्या प्रगतीबद्दल विचारतात. दुपारी 2 वाजेपर्यंत सभा सुरू राहिली. नंतर मनीषा नागले फायलीच्या मोठ्या स्टँकचे पुनरावलोकन करतात. मनीषा नागले विभागीय फाईल्सचे पुनरावलोकन करतात आधी दुपारी 3 पर्यंत आपले विचार जोडतात.
दररोज दुपारी 3 ते 4:30 पर्यंत ती त्यांच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी गावाचे प्रतिनिधींना भेटते. पल्लेपल्ली मंडळातील काही शेतकरी त्यांच्या गावात सिंचनाच्या अभावाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी आले होते, जिथे 2 वर्षापासून पाण्याच्या टाक्या रिकाम्या आहेत, ज्यामुळे पिके नापसंत झाली आहेत. त्यांनी कर्जमाफी आणि टाकी बांधण्याच्या दुरुस्ती मागणी केली. शेजारच्या गावामध्ये टाकी बांधण्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यांना उसे काम त्यांच्या गावातही व्हायचे होते. मनीषा नागले यांनी त्यांना सांगितले की त्याचे गाव अधिकृत दृष्टाकाठ यादीत नाही आणि त्यांना कर्जमाफी मिळू शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आमदारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या मांडण्याचा सल्ला दिला. तिने गावाच्या टाकी बांधण्याची माहिती संबंधित विभागाला देण्याचे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना नरसापेत मंडळातील कापूस जिनिंग मिलमध्ये रात्रभर आग लागल्याचा फोन आला. अग्निशमन विभाग घटनास्थळी होती. आग आटोक्यात आणण्याचे काम करत होता. नागले पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल सर्जनशी संपर्क साधून त्वरित नरसापेटला गेले. सकाळी 7 वाजे सुबहपर्यंत ती गिरणीत पोहोचली, जिथे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाला धोका होता. आगीने लक्षणीय नुकसान केले, परंतु नियंत्रणात आहे. नगराध्यक्ष आणि पोलीस घटनास्थळी होती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान किती झाले याची विचारणा केली. अध्यक्षांनी कळवले की 2 गिरणी कामगार गंभीर भाजले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि जवळपासची अनेक घरे अधूद्रव्य झाली. नागले यांनी आगीत आपले घर गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला 10,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आणि त्याचे कारण तपासण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जखमी कामगारांची भेट घेतली आणि प्रत्येकी 20,000 रुपये मदत म्हणून दिली. परतीच्या मार्गावर तिने महानगरपालिका कार्यालयाला भेट दिली, जिथे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की दुकानदाराच्या अतिक्रमणामुळे फायर ट्रकला उशीर होत आहे आणि वाहतूक कोंडी होत आहे. तिने त्यांना कठोर कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पुढील मासिक बैठकीत तिला अद्यतनित करण्याचे आवाहन केले. मनीषा नागले अंधार पडल्यानंतर नलावरमध्ये दाखल झाल्या. नलावरम हा एक काल्पनिक जिल्हा आहे, पण तुम्ही नलावरमच्या कलेक्टरला जे करताना पाहिले ते काम त्यांनी प्रत्येक जिल्ह्यावर करणे अपेक्षित आहे. तहसीलदार, MRO आणि ग्राम महसूल अधिकारी VRO यांचे उपक्रम. नलावरम जिल्हा मंडळामध्ये विभागलेला आहे. प्रत्येकामध्ये अनेक गावे आहेत. नकाशामध्ये प्रत्येक मंडळातील विकास, महसूल, शिक्षण आणि कृषी यासाठी विविध कार्यालये दर्शविली आहेत.
महसूल अधिकारी मालमत्तेची मालकी आणि महत्त्वाची कागदपत्रे आणि जमिनीची मालकी, पिके, पाण्याच्या टाक्या, ड्रेनेज सिस्टम वगैरे जवळपासचे भूखंड, रस्ते आणि ठेक्याचा तपशील देणारे नकाशे यासह जमिनीच्या नोंदी व्यवस्थापित करतात. हे दस्तऐवज जमीन विवादांचे निराकरण करण्यासाठी आणि व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. नकाशे जंगले आणि चराऊ क्षेत्र यासारखी क्षेत्र दर्शवतात, त्यांना अनधिकृत दाव्यापासून संरक्षण देतात. ग्राम आणि मंडळ महसूल अधिकारी मी सेवाद्वारे जमिनीच्या नोंदी व्यवस्थापित करतात, प्रमाणपत्रे जारी करतात आणि शिधापत्रिका अद्ययावत करतात. कायद्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहू. ही कल्पना समजून घेण्यासाठी आपण वास्तविक कायदा पाहिली पाहिजे. पूर्वी आम्ही शेतीसाठी भूजलाचे महत्त्व आणि नद्या आणि जंगलांची उपलब्धता जाणून घेतली. तेलंगणाच्या काही भागामध्ये लोक पाण्यासाठी 1500 फूट खोलपर्यंत बोरवेल खोदत आहेत. ही संभाव्यतः टिकाऊ प्रथा आहे. वर एक नजर टाका. आंध्र प्रदेश जल, जमीन आणि वृक्ष संरक्षण कायदा 2002. पुढील पिढ्यांच्या फायद्यासाठी आणि जगण्यासाठी या संसाधनाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. यामुळे आंध्र प्रदेश सरकारने 2002 मध्ये आंध्र प्रदेश जल, जमीन आणि वृक्ष संरक्षण कायदा तयार केला. हा कायदा 19 एप्रिल 2002 पासून लागू झाला आहे. नवीन विहिरीसाठी मंडल महसूल अधिकाऱ्याची परवानगी द्या. विहिरीच्या विशिष्ट खोली आणि अंतर राखा. पावसाच्या पाण्याचा अपव्यय थांबवा. औद्योगिक सुविधा मधील सांडपाण्यावर प्रक्रिया करा. पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करा. भूजल कमी झोलेल्या भागात वाढू उत्खननावर बंदी घाला. मोठ्या प्रमाणावर सामाजिक वनीकरणाला प्रोत्साहन द्या. परवानगीशिवाय झाडे तोडण्यास मनाई आहे. एक झाड तोडल्यावर 2 रोपं लावावीत. कायदा मंजूर झाल्यानंतर सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक प्राधिकरण स्थापन केले. याला जल, जमीन आणि वृक्ष संरक्षण प्राधिकरण किंवा वाल्टा असे म्हणतात. हा कायदा चांगला चालावा यासाठी वेगवेगळ्या सरकारी भागांनी सहकार्य केले पाहिजे. विविध सरकारी अधिकारी कायद्याची अंमलबजावणी कशी करतात हे दाखवणारा तक्ता पाहूया. विभाग और विषय. भूजल विभाग. रिक्सची नोंदणी, वाळू उत्खनन, भूजल खाण्यांचे वर्गीकरण, महानगरपालिका प्रशासन आणि नगर विकास विभाग.
रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्ट्रक्चरिंग बांधकाम, वृक्षारोपण, नवीन इमारती बांधण्यासाठी परवानगी. खाण आणि भूविज्ञान विभाग. पाणवठ्यामधील वाळू उत्खननाचे निरीक्षण करणे. वन विभाग. झाडे तोडण्यास परवानगी देणे. हा कायदा योग्य रीतीने अंमलात आणला तर त्याचा अर्थ काय असेल? कायदे, नियम आणि नियम लागू करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे अशा समाजात शांतता प्रस्थापित करणे जिथे प्रत्येक नागरिक सुरक्षित आणि सुरक्षित वाटते. येथे विषयाचे सारांश आहे. सरकारी विभाग अनेक उपक्रम राबवतो. जिल्हावत जिल्हाधिकारी किंवा दंडाधिकारी सर्व विभागाच्या कामावर देखरेख करतात. जिल्हाधिकारी वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुखांना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्देश देतात.